यवतमाळच्या स्टेट बँक परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नगर परिषदेच्या वतीने हटविण्यात आल्याने तणाव परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी नागरिकांनी केली। यवतमाळच्या स्टेट बँक चौकामध्ये असलेल्या खुल्या जागेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण होणार होते, मात्र प्रशासनाने कुठलीही परवानगी नसल्याचे कारण पुढे करीत हा पुतळा हटविण्याची मोहीम हाती घेतली। यावेळी पुतळा हटविण्यासंदर्भात कुठलीही परमिशन यावेळी दाखविली नाही। याच ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते। यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला, तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा काढण्याची सुरुवात करण्यात आली। मात्र यावेळेस आंदोलन चांगले संतप्त झाल्याचे पाहावयास मिळाले। सावित्री आईचा पुतळा हा उचलण्यात येत आहे। उद्या 3 जानेवारी आहे। असे यवतमाळमध्ये कित्येक पुतळे बसलेले आहे की ज्याची मान्यता नाहीये। आमच्या जवळ परवानगी आहे, संपूर्ण कागदपत्र आहेत, नगर परिषदेची परवानगी आहे, पोलीस स्टेशनची परवानगी आहे, पीडब्ल्यूडीची परवानगी आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आहे, ट्रॅफिक आरटीओची परवानगी आहे। आमच्या जवळ ह्या सर्व परवानगी आहेत आणि या जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व परवानगी दिलेली आहे। 12 वर्षापासून आम्ही या जागेवर पुतळा बसवण्यासाठी लढा देऊन राहिलेलो आहोत आणि तरीही सुद्धा यवतमाळमध्ये अनेक पुतळे, दीनदयाल उपाध्यायच्या पुतळ्याचा कोणते कागदपत्र दिलेले तरी आणि फक्त या देशामध्ये या सरकारने एक महिलांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी जी मोहीम उचललेली आहे त्या मोहीमचा आम्ही सर्व महिलांनी निषेध करतो आहोत। यांना लाज वाटायला पाहिजे की 3 जानेवारी उद्याला असताना ते आदेश देतात। एसपीने त्यांचा फोन बंद केलेला आहे, सीओनी फोन बंद केलेला आहे। आपल्या इथले मंत्री महोदय उईके साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांनीही त्यांचा फोन बंद केलेला आहे। ही तानेशाही आहे। तुम्ही अधिकारी जनतेचे आहात, तुम्ही उमेदवार जनतेचे आहात, जनतेने निवडून दिलेला आहे आणि एक सावित्रीचा पुतळा तुम्हाला सहन होत नाहीये। असे कित्येक पुतळे